मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर बंद करण्यात आलेल्या दादर इथल्या कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून सध्या वातावरण प्रचंड तापलंय। यापूर्वी मुंबई महानगरपालिकेनं ताडपत्री टाकून दादर कबूतरखाना झाकून बंद केला होता। मात्र 6 ऑगस्टला जैन धर्मीयांनी अचानक हल्लाबोल करत कबूतरखान्यावरील ही ताडपत्री फाडून टाकली होती। यावेळी दादर कबूतरखान्याच्या परिसरात जमलेला जैन समुदाय प्रचंड आक्रमक झाला होता। पालिकेनं ताडपत्री टाकण्यासाठी वापरलेले बांबू मोडून टाकण्यात आले होते। तसंच जैन समाजातील काही महिला सुतळी आणि दोऱ्या कापण्यासाठी चाकू घेऊन आल्या होत्या। या सगळ्यानंतर रविवारी जैन मुनी निलेश चंद्र विजय यांनी जहाल भाषा वापरत आम्ही आमच्या धर्मासमोर न्यायालयालाही मानत नाही असं म्हटलं होतं। त्यांच्या या धमकीनंतर संताप व्यक्त केला जातोय। या पार्श्वभूमीवर आता जैन समाजातील काही लोकांच्या या अरेरावी विरुद्ध मराठी एकीकरण समिती मैदानात उतरणार आहे। मराठी एकीकरण समितीनं जैन समुदायाच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिलाय। कायदा न मानणारे, पोलिसांना धक्काबुक्की करणारे, शासकीय नुकसान करणारे आणि न्यायालयाच्या आदेशानंतरही कबुतरांना खायला घालणाऱ्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे। कबूतरखाना हा कायमचा बंद झाला पाहिजे। त्यासाठी बुधवारी दादरमध्ये आंदोलन करण्याचा इशारा मराठी एकीकरण समितीने दिलाय।